सगळ्यांना शुभ सकाळ. आज वार आहे शुक्रवार आणि आज मोठा आहे कार्यक्रम. आणि त्याच्या आधी ते माझ्या लाडूने म्हणजेच माझ्या बायकोने श्वेताने ते सकाळी किती वाजता उठलीस? 7:30. किती इडल्या बनवल्यात दाखव. कमीच असतं. काही जणांना वाटतं आपण बाहेरून आणतो आणि दाखवतो तू बनवलंय. दाखव जरा दाखव. भांड्यांचा कटाला दाखव. तर इथे तिने ही खोबऱ्याची चटणी. आता हा आमचा नाश्ता, हा इडलीचा नाश्ता आहे. ही पण इडलीच आहे पण कोरडी. मारीन नाचा. सांबार दाखव. आणि हा तिने केलाय सांबार. मला भोपळा घाल ना त्यातला. सांबार मला भोपळा खूप खायला मजा येते. चला नेरी करूया आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूया. बाकी ऑफिस कसं चाललंय स्वतः? बिझी. यावेळी तू एकटी जाणार आहेस राजवीरला सोडून. कसं वाटतंय? टेन्शन येतंय. तो कसा राहील, काळजी वाटते सारखी. मी कशी राहील त्याच्याशिवाय ते विचार करून. ठीक आहे, होईल सगळं. देवा काळजी. चला मंडळी नेरी करू तेव्हा. आजच्या दिवसाची सुरुवात करूया फोंड्यापासून. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट उपनतली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. बाहेर बघू शकता दो पाऊस चालू आहे. बाका जाऊचा हरकुळत. त्याच्या आधी फोंड्यात जाऊचा. 2 गावठी कोंबडे सांगितलेले आहे आणि आपला एक सापळे दादा म्हणून चिकनवाला आहे फोंड्यामध्ये. जो गावठी कोंबडीचं तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलात किंवा त्याच्याकडनं घेतलात तर गरम पाण्यात ते बुडवून त्यानंतर त्याची पिसा काढून छान बारीक पीठ करून देतो. म्हणजे डायरेक्ट चामडा नाही घ्यायचं. आणि जे प्रॉपर राखण बिखण किंवा गावठी लवर आहेत त्यांना का माहीत असतात पिसा काढल्याशिवाय कोंबड्याची चव येत नाही. म्हणजे डायरेक्ट चमडी घेऊन जर खाल्लं तर मग ते मजा निघून जाते त्याची. तर मी कालच त्याला 2 कोंबडे सांगितले शुभमसाठी. सो शुभमची सगळी मित्रमंडळी आज निघतील. जे गेले 2 दिवस आपल्या ब्लॉगमध्ये दिसतात ते दर जुलैला आपल्या गावी येतात. आणि शुभमचंच घर आहे, त्याचे मित्र त्याच्यासोबत येतात आणि मी त्या मुलांसोबत एन्जॉय करतो. सो आज दुपारनंतर ते निघणार. त्यांची तुतारीची ट्रेन आहे. आई म्हणली आपण यांना काहीतरी करून घालूया. तर शुभमने 2 गावठी कोंबडे सांगितलेले. आता आमची आई ते कोंबडे सुकं आणि रस्सा बनवणार आहे आणि त्यानंतर वडे बनवणार आहे. सो आता इकडनं मी फोंड्यात जाणार, कोंबड्याचं मटण ते घेणार आणि मार्गवळत जाऊन आपण आईसोबत गप्पा मारत मारत आजच्या जेवणाची रेसिपी बघणार आहोत, ज्यात रस्सा आणि बंगो आणि चटणी असं दोन्ही असणार आहे आणि पप्पांच्या हातचे वडे असणार आहेत. पण पाऊस माका जाऊ देत तर. आणि श्वेताने इडली खरंच खूप छान बनवलेली आहे. आई पप्पांसाठी घेतली, भरपूर नव्हती गेली. मी त्यांना विचारलं तुम्हाला काय आणू का खायला, तर ते म्हणाले नाही आम्ही ऑलरेडी नाश्ता केला. आणि त्यांच्यातला एक जण आचारी आहे त्यामुळे त्यांच्या नाश्त्याचा भागता सकाळचा. तर आता आमचे आई पप्पा नेरी करतात इडली चटणी सांबार. एवढं खायचं बरं चांगलं झालं. मस्तच करतात. मला आवडतं. सांबार चटणी मिक्स करून खावा, अजून छान लागतं बघा. एका झाकणात घेऊन ना थोडी थोडी मिक्स करून खावा. तर मंडळी आमच्या आवशीन तयारी करून ठेवल्या ना. या सुक्या खोबरा भाजून घेतल्या ना, त्यात ओलं खोबरं मिक्स आहे. आणि इथे हे कांदा, लसूण आणि आलं तर हे पण भाजून घेतलं आहे तेल घालून. आता हे आणि हे एकत्र करणार आणि मग याची पेस्ट तयार करणार, वाटून घेणार. आणि हेच कांदा खोबऱ्याचं वाटण आपण आजच्या चिकनसाठी वापरतो. तर ही असा तवशीची येल मस्त उंच पण गेली आहे. आणि पप्पा सतत तिका कायनू मायनू भर घाल, रका घाल, खैसून शान गावला तर ता घाल. बॅचलर्स लाईफ. आणि ही ते एक तवशीची वेल आहे. बघूया आता एका किती तवशी धरतात. 2 दिवसात माटव करायचा प्लॅन तर आहे. बाकी देवा काळजी. तर मंडळी हे आपण नरम साईडला करून घेतलंय. गावठी कोंबड्याचं मटण आणि बॉयलर चिकन म्हणजे बॉयलरचं जे मटण असतं ते तुम्हाला फरक लगेच जाणून येतो. याच्या फोडी असतात ना, या ताट असतात. आणि प्रोटीन्स लेवल ओरिजिनॅलिटी यात जास्त असते, ऑथेंटिकपणा. आणि ही आमची ऑथेंटिक आई. नमस्कार, गुड मॉर्निंग. काय करतोय आपण आज? आज आपण मटण बनवतोय कोंबडीचं. ओके, आज कोंबडी वडे. कोंबडी वडे. मग आता सागोदी वडे तुझा शब्द. मग आता काय सुरुवात काय ना? आता आपण तेल घालूया. बरं. तर आईने ते टोपत अंदाजे तेल घातले. तुम्हाला पण असं ऑथेंटिक चुलीवरचं जेवण बनवायला शिकायचं असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण फॉलो करा. तेल घालून झाल्यानंतर तेल आपल्याला थोडा वेळ तापून द्यायचं आहे. तसं टोप तापलंय. फोडणीसाठी काय घालणार सुरुवातीला आई? फोडणीसाठी कांदा घालणार आणि कढीपत्ता. कांदा कढीपत्त्याची फोडणी सुरुवातीला. ओके. तर आईने हा बारीक चिरलेला इथे कांदा आहे
कांदा जास्त घालायचा बरं. फोडणीला. कांदा खोबऱ्याची चव चांगली असते चिकनसाठी ना. आणि चिकन नाही बेटा, मटण. मटन. चिकन का बॉयलर चिकन? बॉयलर चिकन. ओके. तापलं असेल का तेल? नाही. तर आता मंडळी इथे तेल छान तापलंय आणि आमची आई आता ह्यामध्ये कांदा कढीपत्ता घालून घे. कांदा कढीपत्ता घालून झालेला आहे. आता छान लालसर होईपर्यंत ढवळायचं ना. ढवळायला कशाला पाहिजे, तर तापतोय चांगला. तू माहेरी पहिल्यांदा जेवण कधी केलेलं तुला आठवतंय? माहेरी मी नाही एवढीला जेवणात. आता म्हणजे मी काहीतरी केलं लग्नाला- असशील माहेरी असं? नाही, काय केलंच डाळ नाही भात वगैरे काहीतरी करायला लागलं. असं नॉनव्हेज बिनव्हेज काय नाही, संबंधच नाही. नाही. मग इथे आल्यानंतर बघून शिकलीस की बघून शिकली. पहिल्या दिवशी तुला काय बनवायचं वाटलेलं इथे आल्यानंतर? इथे मच्छी त्यांच्याकडे घरात त्यांच्या मच्छीच काय होणार आहे. मग तेव्हा तू बनवलेली की तू बघितलेली फक्त? बघून बघून. अच्छा, बघून मग बनवलेली. ओके. तर तेव्हा गावठी कोंबडा किती रुपयाला मिळायचा आहे तुझ्या लग्नाच्या टायमाला अंदाजे? नाही मला आम्ही लहान असताना असेल 100 रुपये 100 100 एक रुपये. आता आता हाय 500-700 रुपये 1000 रुपयापर्यंत. हे 7-8 पट महागाई वाढली. आग जरा फास्ट करायला हवी. नको राहते. तर आता आपला घरचा मालवणी मसाला, आमच्या आईच्या आजचा सुरेखा मसाला, आणि ह्याला आता आपण छान तेलामध्ये परतवून घेऊया. आणि यामध्ये आपण चिकन मसाला वगैरे काहीच नाही वापरणार आहे. आपण फक्त आपला मसालाच वापरतो. सारी हळद पण नाही घालायची. आणि छान थोडी अशा तेलात परतून घ्यायच्या मसाल्यात. माझ्या अंदाजे टोप छोटा आहे. आई म्हणते की नाही चिकन आळेल. होईल बरोबर. बघूया. घाल परत खाली आणि डसला तर लपड्यात. केलं. आणि शक्यतो असं ऑथेंटिक नॉनव्हेज करायचं असेल, तुम्हाला खरी चव हवी असेल, तर आमच्या आजीच्या सांगण्याप्रमाणे तुमका जेवणात गरम पाणीच वापरू जा. थंड पाणी घातलं काय आमच्या आजी म्हणतली इस 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 गेली चव त्याची. बरोबर बनवण्यासारखं नाही. आजी व्हिडिओ बघत असत तर म्हणा एवढ्यात आंबोळी घेऊन इली अशी काही ना तरी पटकन चावीत चावीत. तर आपण सगळ्या पुढे आता मसाल्यात घालून घेतले आहेत आणि मी रंग बघू शकता मसाल्याचा. आता वाटण घातल्यानंतर कदाचित थोडा फिकट होण्याचे चान्सेस असतात, पण इतका पण नाही होत. आता चवीप्रमाणे आई आपण मीठ घालून घेऊया ना, म्हणजे पोळ्यांका मीठ लागत. आणि वाटण पण कसं असतं फिक्कं का हा. होतं. वाटण पण जेवढंच तेवढं पाहिजे. हा, नाहीतर कधी-कधी जास्त वाटण जास्त होतं. पडतं मग फिकं हा, होतं. फिक्कं होतं मग. आणि मीठ घातल्यामुळे पोळी आळतात पण, पाणी तसं पण ते प्रत्येक सुटतं. वस्तू बरोबरच पडायला हवी. हा, जेवढ्याच तेवढी. असं आहे तो नियम आहे. बाहेर धोधो पाऊस आहे तरी आम्हाला गरम होत आहे चुलीकडे. हा, तर आता आपण यामध्ये मीठ घालून घेतोय आणि आता छान परतवून. आई काय करायचं परतवून? मग झाकण मारून घेऊया झाकण मारायचं ना. पुढं आणि वाफेवर शिजवायचा. हा, पाणी सुटायला द्यायचं. आता मोबाईल माझं झालं तापलो, त्याला जरा हॉल्ट देऊया. आतमध्ये पाणी घालायचं आई? नाही, आधी नाही, आधी पाणी सुटू दे. हा, मग खाली लागणार नाही झाकण मारलं? नाही लागत. झाकणावर पाणी ठेवायचं. ओके. चला आता मटण शिजेपर्यंत आपण वाटण घेऊया. ओके, तर झाकणावर वाफ यायला सुरुवात झाली. आई काढ बघू झाकण. हे बघ, पाणी सगळं. हळू भाशील काय? हळू. पक्कड पण हट्टी हा. ही पण तयार हटते. हे बघा, एक थेंब पण पाणी घातलं नव्हतं, आतमध्ये पाणी सुटलं. आता हे पाणी आटवून घ्यायचं नाही जरा? हा, जरा सुकवायचं. त्याच्यात पण त्याला मरू द्यायचं. ओके. ओके, तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालतोय आणि कांदा खोबऱ्याचं वाटण लावून घेऊया. आणि वाटण लावल्यानंतर एक 10 मिनिटं आपण अजून छान शिजवणार. म्हणजे वाटण पण शिजायला. पाणी घालायचं. घालू? अर्ध समजा आणि मग वाटायला. गरम पाणी जरा पटकन उकळायचं ना. असा रे तो. बस बस येताला बरोबर तेवढं वाटणं. चल घे वाटण. आधी ते काय? पाणी जरा. तर आता आमची आई ते हे मटनला वाटण लावते. आमची आई मटनला वाटण लावते.
तू काय सांगलं किती बापांचं ऐकलं पाणी जास्त घातलं हो दे ना, एवढी माणसं येणार रे, पोराला नको. अरे रस्वा हा आई हा रसाला पण पोरींचे खोबरं आहे ना अजून. ता नाही म्हणतोय वाटण अजून राहला असतं यार असा म्हणतोय बस झालं. आणि घाल 2 चमचे वाटप. ओके मंडळी, तर आता आपण वाटण लावून घेतलंय. आता आपण एका व्हायनावर घेत आहोत. व्हायनावर नाही व्हायलार. व्हायला हा, आणि ह्यो बाजू घेतला एका थै घेऊन शिजत ठेवतला मंद आचेर. आणि आता आपण बंग्याची म्हणजे सागोती कशी करतात ती बघून घेऊया. सागोती बघ्या, सागोती नाही ही सागोती. ही सागोती काय? सुक्यात सागोती. ओके. आणि तो बंगोच. तो बंगोच काय? बंगो. ओके, तर आता आपण बंग्याची व्यवस्था करता. हे सुक्या झाल्या तो सेम तसाच कढीपत्तो संपलो, तेलात कांदो घातलो फक्त. आणि आता पुन्हा एकदा आपला आईच्या हातचा मालवणी मसाला घालून चांगला झणझणीत तरी वालो रस्सो करूचो. हा सगळी हाडा आम्ही काढून घेतला कोंब्याची. आता झणझणीत रस्सा सुक्या आणि मग आता राहिले वडे. आईने एका बाजूला भात पण लावलाय. बिचारीला मी खूप त्रास दिला आज. कसला सॉरी. काय झालं घे पोरांसाठीच आधी करतात. ढवळ. नको, आई बाप पोरांसाठीच करतात. नाही म्हणून हाडा पण मॉप निघाली. कलेची ह्यात कशी गेली? थांब पप्पानी आता काय गेले मी तू इकडे जा. इकडे जा तिकडे. तेव्हा भाजी दिली तिकडे. काय मग टाकी दिली. कलेची नाही शिजत ती अशी पण कलेची शिजा झाली की. किती जणांच्या तोंडात पाणी सुटलं खरा सांगा कमेंट करून. तुमका पण असा काही प्लॅन करून येऊचा असं तर ॲडव्हान्समध्ये सांगा. ह्या खाऊचा तरी आईच्या हातचा आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू. मला कसं आगलंही झाली काय? काय करायचं आई? डायरेक्ट पाणी घेतलं. ते काय पंगो आहे तुझा दिवस. हां, आता या हाडांचा अर्क काढून घ्यायचा ना पाण्यात. फुल कर. रंगावरून समजतंय काय ते. तर आता आपण सुक्यामध्ये कोथिंबीर शिवरली आणि आता कोथिंबीरचा छान सुवास आणि मटणाच्या मसाल्याचा सुवास. मग आताच भूक लागली पण ठीक आहे. इडली हा तशी पोटात पण दाबून जेवेन मी. आणि आता कालना म्हणजे बंग्यात कड येऊक सुरुवात झाली. चांगले मोठे कड काढायचे म्हणजे सगळा अर्क जो असतो हाडांचा तो त्या रश्श्यात उतरतो. आणि त्यानंतर नावाला वाटण लावायचं अगदी अंगाबरोबर. एवढं नाही बंगो होयो ना. चला आता वड्यांची प्रोसेस बघूया. 5 मिनिटांनी आपण ह्याला उतरवून घेऊ आणि त्यानंतर ह्याला 10-15 मिनिटं ठेवूया चांगला. तर आता आईने इथे 1 किलोपेक्षा जास्त हे वडेपीठ घेतलं आहे. आपण हेच वडेपीठ तुम्हाला सुद्धा देतो. ते पॅकिंगच घेऊन आले. नंतरचा बनवलेलं नव्हतं. आईला म्हटलं हाय माझ्याकडे. शक्यतो गरम पाणीच घालायचं. बस बाबा. नाही बस आणि लागतं का? नाही लागायचं. मी सांगतो. मी सांगते लागणार नाही. पाणी थंड होत नाही तोपर्यंत असं चमच्याने ढवळायचं. आणि एकदा का ते जरा कोमट झालं की हात घालून तुम्ही पीठ मळायला घेऊ शकतो. आपण यामध्ये फक्त मीठ घालतो, बाकी सगळं घातलेलं असतं. त्यामुळे वेगळं काय घालायची गरज नाही. कलेजी तुम्ही हाडात टाकलास दोनवल्यो. आई सांग व्हिडिओ हा माझ्याकडे. ते काल बघलंय म्हणून काढलंय पटकन. शिजली काय बघा. 1 नंबर. कलेजी शिजली काय तर बघा आधी, नंतर टाकला होती शेवटात. वेळ लागतो. शिजली ना. ती का मीठ लसत लागला पण कलेजी. खाऊन पहिले लिंबू पिळा होतो मग बरं लागत. बरोबर मसाला विसालो 1 किलो. ओके मंडळी, तर आता
हे पाणी थंड झालंय. आमच्या आईने अंगाबरोबर पाणी घेतलंय बघा, म्हणजे भरपूर पण नाही. आता हेच मळत राहायचं मग ते सगळं पाणी पीठ शोषून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आईने आमचे हे पीठ मळलंय. आता यात तेल बिल आत्ता लावायचं असतं का? जरा लावून ठेवायची. ओके, मग ते उतरतं ना थोडं नरम होईल. नरम होतं. तर आता आईने ते वडे थापायला घेतलेत. थोडं तेल लावायचं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा केळीच्या पानावर आणि हे वडे बघा कसे फुगतात. बॉट पण लावायची गरज नाही, आपोआपच फुगान वर येतं. येतो बघा, पडलो एक फुगलो. चुलीन मागाने घेतलं. केक जातात आम्ही घालतो. तर आता 2-3 दिवस जी मंडळी आपल्या सोबत होती ती आज जाणार आहेत. कसं झालं शिवम जेवण? आवडला? थँक्यू. पवार तुझ्यापेक्षा छान झालंय का? हो. तो रस्सा जरा लिंबू पिळाने प्या, म्हणजे सर्दी बिर्दी निघून जायला असेल तर. तर आता मित्रमंडळी सगळी जेवण झाली. आता आई पप्पा आणि माझी बारी. सो आता तुम्ही पण जेवू केव्हा. सगळ्यांना आई आवडला, 1 नंबर झालेलं म्हणतात. जेवली पोरा व्यवस्थित. चला मंडळी जेवू केव्हा. ओके मंडळी, दिवसभराची कामं आवरला आणि घरा गेला. आता नाव-धुवची कामं सुरू होत आणि राजवीरला बाहेरच्या बाजूला ठेवलं आणि मी कडी लावून घेतली. सारखं मागे येऊ लागलो आता हल्ली. आत्ताच आई पप्पा येऊन गेले, त्याच्याशी बराच वेळ खेळत होते. दररोज संध्याकाळचे वेळ भेटेल तसं येतात आणि त्याच्याबरोबर खेळून थोडा वेळ का होईना ते इथून जातात आणि मग त्यांची पण कामं असतात. हे आमची कामं, त्यामुळं असं सगळं एकंदरीत ताळमेळ चालू आहे, तारेवरची कसरत चालू आहे. होप सो हे सगळं एक दिवस नक्की संपेल आणि सगळे पुन्हा एकत्र एका ठिकाणी पहिल्यासारखे राहू. माहीत नाही तो दिवस कधी येईल. थोडं जॉबसाठी, कामासाठी, पोटापाण्यासाठी असं विभक्त आहे. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की अरे वेगळा का राहतो. तर सुरुवातीला सांगितलेलं की आमचं गाव खूप आतमध्ये आहे, 3-3.5 किलोमीटर आत आहे आणि वायफायची वायर जर हवी असेल तर तो म्हणाला झाडावरून टाकायला लागेल, त्याचा खर्च 60,000 रुपये होईल. त्यात पण तुमच्या गावात माकडे आहेत, भरपूर पाऊस असतो, सो वायर कुठे तुटली तर आम्ही लगेच येऊ शकत नाही. तो फॉल्ट शोधायला भरपूर वेळ जाणार त्या जंगलातून, म्हणून हा सगळा खटाटोप आहे. असो, एकंदरीत तुम्हाला हा संपूर्ण आमच्या आईच्या आजच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. शुभमच्या मित्रांनी प्रत्येकाने एक कमेंट नक्की करा आमच्या आई पप्पांसाठी की तुम्हाला ते कसे वाटले आणि आईच्या हातचं पप्पांच्या हातचं जे काही जेवण होतं ते तुम्हाला कसं वाटलं. बाकी कोणाला मसाला हवा असेल तर थोडासा मसाला शिल्लक आहे, जो कमी तिखटाचा होता मी लास्ट टाइम सांगितलेला, तो आता आपण सेलिंगला काढला आहे. 30-32 किलोज असेल. जर हवा असेल तर मेसेज करा 7738002260. व्हॉट्सअपलाच मेसेज करू शकता. आणि ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत, म्हणजे ज्या द्यायच्या आहेत त्या सोमवारी किंवा मंगळवारी सकाळी इथून निघतील. त्याची तयारी कदाचित उद्या संध्याकाळपासून सुरू होईल. सो एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. इथून पुढे मी जसं लास्ट टाइम सांगितलेलं की होप सो दिवसाला 1 व्हिडिओ का होईना कसा बसा मी तो करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासमोर नक्की पहिल्यासारखा रोज येईल. भेटून नवीन भागात. तो पण टाटा, टेक केअर, काळजी घ्यावा, सोयीन राहा. थँक्यू.